क्षेत्रातील घडामोडींसाठी महाराष्ट्र देश न्यूज मराठी। जिल्हाधिकारी सातारा यांची राज्य परिवहन दहिवडी आगारास भेट। महाराष्ट्र शासनाची 100 दिवसांची सुधारणा विशेष मोहीम या कार्यक्रमांतर्गत सातारा जिल्ह्यातील दहिवडी तालुका महान एसटी आगाराला जिल्हाधिकारी श्री संतोषजी पाटील यांनी दिनांक 29 मार्च 2025 रोजी सकाळी 9 वाजता भेट दिली। जिल्हाधिकारी श्री संतोष पाटील साहेब यांच्यासह प्रांताधिकारी सौ उज्ज्वला गाडेकर मॅडम, तहसीलदार श्री सचिन आहिर साहेब, सहाय्यक वाहतूक निरीक्षक श्री प्रल्हाद कबाडे, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक श्री लोंढे साहेब, वाहतूक नियंत्रक श्री संतोष बोराटे, श्री सुरेश भोजने, श्री विजयकुमार पोळ, श्री गवळी साहेब, संतोष शिंदे, सेवानिवृत्ती एसटीचे अधिकारी श्री बी.आर. भुजबळ साहेब तसेच सर्व चालक, वाहक व सर्व यांत्रिक कर्मचारी उपस्थित होते। यावेळी दहिवडी आगार व्यवस्थापक श्री कुलदीप डुबल यांनी मान्यवरांचं स्वागत केलं। यानंतर दहिवडी बस स्थानकामध्ये प्रवाशांसाठी उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधा जसे की पिण्याचं पाणी, हिरकणी कक्ष, स्वच्छतागृह, वाहतूक नियंत्रक कक्षाच्या समोरील बाजूला लावण्यात आलेले माहिती अधिकार बॅनर, आगार व्यवस्थापकांसह सहाय्यक वाहतूक अधीक्षक, वाहतूक निरीक्षक व सहाय्यक वाहतूक निरीक्षक व सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक यांच्या नावासह त्यांचा ध्वनी क्रमांकाचे बॅनर, उपहारगृह, प्रवासी बैठक व्यवस्था, बस स्थानकामध्ये लावण्यात आलेले वेगवेगळे फलक, दिनांक 1 मार्च 2025 पासून राज्य परिवहन दहिवडी आगाराचं अद्ययावत नियोजित वेळापत्रक बॅनर, वृक्षारोपण, ठिबक सिंचन, बगीचा, अंतर्गत सिमेंट बैठक व्यवस्था, जंगली व औषधी झाडांची लागवड, संगोपन यांसह फिरण्यासाठी केलेला ट्रक या संपूर्ण माहिती मान्यवरांना देण्यात आली। यानंतर मान्यवर आगार व्यवस्थापक दालनामध्ये आल्यानंतर दहिवडी आगाराचे वाहतूक नियंत्रक श्री संतोष बोराटे यांनी उपस्थितांचे स्वागत करून ते म्हणाले की गतवर्षी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान एसटी महामंडळाने राबवलं होतं। त्या अभियानामध्ये राज्य परिवहन दहिवडी आगाराने सहभाग घेऊन संपूर्ण मान तालुक्यातून त्यांना लोकसहभागातून निधी उपलब्ध झाला आणि याचंच फलित म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात 3ऱ्या क्रमांकाचं बक्षीस दहिवडी आगाराला मिळालं। तसेच गेल्या महिन्यात एसटी प्रशासनाने राज्य परिवहन दहिवडी आगारास नवीन 10 बसेस उपलब्ध करून दिल्यामुळे दहिवडी आगाराच्या अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या लांब पल्ला व मध्यम लांब पल्ला या मार्गावर असणाऱ्या नवीन सर्व 10 बसेस चालवण्यात येत असून या माध्यमातून दररोजच्या उत्पन्नामध्ये ₹1.5 लाखाची भर पडलेली आहे। प्रथमच 10 नवीन बसेस दहिवडी आगारास उपलब्ध झाल्यामुळे प्रवाशांनी प्रशासनाचा आभार मानलं। शेवटी उपस्थित मान्यवरांनी दहिवडी आगार व्यवस्थापक कुलदीप डुबल व त्यांच्या टीमला शुभेच्छा दिल्या व त्यांचं विशेष कौतुक केलं आणि दहिवडी आगाराचा पॅटर्न महाराष्ट्रातील सर्व आगार व्यवस्थापकांनी राबवावा असे मत त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केलं। साताऱ्याहून महाराष्ट्र देश न्यूज मराठीसाठी मृणाली नियम।